नमस्कार फ्रेंड्स, सुवर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज करणार आहे मी कांदा भजी आणि मिरची भजी करणार आहे. छान बाहेर पाऊस पडतोय, म्हणलं मस्त काहीतरी खमंग कांदा भजी करावे. चहासोबत छान लागतात, त्याच्यामुळं म्हणलं कांदा भजी करावी. तर कांदा भजी करते वेळेस मग काही माणसांना घरातले मिरची भजी पण आवडतात. म्हटलं चला मिरची भजी पण करू. मग हे कांदा पुन्हा थोडासा एक बटाटा घेतला होता कांदा भजीमध्ये टाकायला, खूप छान लागतो. आणि हिरव्या मिरच्या पण कट करून घेतल्या छोट्या. आणि हे मिरची भजी करण्यासाठी मिरच्या पण नकलून घेतलेल्या होत्या. हे बघा, कोथिंबीर पण चिरून घेतलेली आहे बारीक. आता हे सर्व साहित्य साईडला ठेवून मी एका टोपल्यामध्ये 2 वाट्या बेसन घेतलेलं आहे. आता या 2 वाट्या बेसनमध्ये आपणाला याच्यात टाकायचं आहे मीठ. मग नंतर याच्यात टाकूया हळद थोडीशी टाकायचं, ऑप्शनल आहे हळद, नाही टाकलं तरी चालतं. 1 चमचा जिरे टाकायचं आहे आणि ओवा टाकायचं आहे. पण ओवा हातावरती थोडंसं क्रश करून टाकायचं आहे, म्हणजे ओव्याचा सुवास छान येतो. त्याच्यामुळं ओवा हातावर क्रश करून टाकायचं. थोडंसं लाल तिखट टाकूया आणि हे छान पिठात मिक्स करून घ्यायचं आहे. हा पिठात मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये आपणाला थोडं थोडं पाणी टाकून मस्त पीठ भिजवून घ्यायचं आहे. हे पहा अशा प्रकारे, हे बघा अशी कन्सिस्टन्सी करायचं आहे. आणि पीठ असंच भिजवून थोडंसं आपण भिजायला ठेवूया असंच. त्याच्यात टाकायचं खायचा सोडा आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स करून घेतल्यानंतर आपणाला हे मस्त अजून एक वेळेस सर्व मिक्स झाल्यानंतर फिरवून घ्यायचं आणि हे एक मिरची अलगद बुडवून तेलात सोडायची. हे बघा किती सुंदर दिसतंय की मिरची भजी, आणि खायला तर खूप छान लागतात. पावसाळ्याच्या दिवसात मिरची भजी, कांदा भजी खायला खूप छान लागतात. हे बघा मिरची भजी पण झालेले आहेत माझे गरमागरम. आता मिरची भजी झाल्यानंतर याच पिठामध्ये उरलेल्या मी टाकलेला आहे कोथिंबीर आणि हे लांब लांब चिरून ठेवलेला कांदा आणि बटाटा आणि हिरव्या मिरच्या पातळ काप करून घेतलेले होते ते पण टाकायचे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे पण एकाच पिठामध्ये दोन प्रकारचे भजी होतात, त्याच्यामुळं आधी मिरची भजी करून घेतली आणि मग कांदा भजी. तर छान कांदा मिक्स झाल्यानंतर पिठात कांदा भजी पण करून घेतली. पावसाळ्याच्या दिवसात कांदा भजी कुणाला आवडतात कमेंटमध्ये सांगा. आणि रेसिपी आवडली का नाही, व्हिडिओ कसा वाटला हे पण नक्की सांगा. आणि माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फेसबुक पेजला फॉलो करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग गरमागरम भजी खा. बाय बाय.